आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 29 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरही सुनावणी होणार। कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित। पूजा खेडकरच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता। दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी दिलेलं आधार कार्ड TV9च्या हाती। पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर। YCMच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे। फिजिओथेरपिस्टना डाव्या पायात कोणतीही इजा आढळली नसल्याची माहिती। पूजा खेडकरांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। 24 तासात दिव्यांग प्रमाणपत्र दिलंच कसं? कुंभार यांचा प्रशासनाला जाब। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। तर अविमुक्तेश्वरानंद ढोंगी ठाकरेंनी त्यांची पाद्यपूजा केली, महाजनांची टीका। सर्वोच्च न्यायालयाने जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत हे आमदार अपात्र ठरतील। त्यांचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाण्यात ठाकरे गटाला धक्का। ठाकरेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राजन विचारेंचे समर्थक आज संध्याकाळी वर्षा निवासांनी शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अब्दुल सत्तारांच्या जाहिरातीत कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो। अतुल सावे संतापले। सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावेंची माहिती। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार। काही दिवसांपूर्वीच 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल। निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होईल। नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट। आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा। शिंदे यांच्याकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी। रवींद्र मिर्लेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक। 15 मतदारसंघाचा ठाकरे गटाकडून आढावा। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण। मातोश्री परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी। पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवायचा निर्धार, बॅनरवर उल्लेख। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी। पंचगंगा नदीचं पाणी साचल्यानं बापट कॅम्प परिसरात पाणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावाला दिली भेट। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या केल्या सूचना। कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 31,050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरने उघडले। मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ। तर आजपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात। भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा। मात्र उद्घाटन सोहळ्यावर पावसाचं सावट। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिकचं आयोजन। पॅरिससह फ्रान्समधील 16 शहरांमध्ये स्पर्धा पार पडणार। ऑलिम्पिकसाठी पॅरिस सज्ज। जगभरातून खेळाडू आणि पर्यटक पॅरिसमध्ये दाखल। सीन नदीच्या तीरावर खेळाडूंचं संचलन होणार। संचलनात 10,000 खेळाडू सहभागी होतील। भारतातून 117 खेळाडूंचे पथक ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये दाखल। ॲथलेटिक्समध्ये 29 सदस्यांचे, नेमबाजीत 21 तर हॉकीमध्ये 19 सदस्यीय पथक। पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून यंदाचे ध्वजधारण PV सिंधू आणि शरद कमल करणार। तर पॅरिस ऑलिम्पिकची उत्सुकता शिगेला।